हाती टाळ पायी जशी भिंगरी हो, हाती टाळ पायी जशी भिंगरी हो, अनवाणी सरला कधी दिवे घाट, पाऊले चलती पंढरीची वाट, पाऊले चलती। जय शिवराय, जय भीम भावनांनी बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडके भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढी एकादशी निमित्त व्हिडिओ बॅनर एडिटिंग करणार आहोत। जसं की तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल, व्हिडिओ एकदम खास आणि कडक झालेला आहे। असाच व्हिडिओ तुम्हाला पण बनवायचा असेल तर तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। आजचा जो व्हिडिओ आपण काइनमास्टर ॲप्लिकेशनमध्ये एडिट करणार आहोत आणि तुमच्याकडे काइनमास्टर नसेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल होईल ते सर्व काही मी तुम्हाला लिंक थ्रू डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे। त्याला कुठलाही पासवर्ड नाही आहे, तर तुम्ही तिथनं जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता आणि तुमच्या व्हिडिओमध्ये ते मटेरियल सर्व काही यूज करू शकता। पण तिथं डाउनलोड करण्यास काही भावनांनी बहिणींना प्रॉब्लेम येतो, तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा। जे काही व्हिडिओ मटेरियल असतं ते सर्व काही इथं टेलिग्रामवरती व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो। टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा तुम्हाला टेलिग्रामची ID स्क्रीनवरती दिसत आहे। आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील किंवा माझ्याशी तुम्हाला काही पर्सनली बोलायचे असेल तर तुम्ही सिम्पली आपल्या इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता। लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि इंस्टा ID तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे। अजून फॉलो नसेल केले तर नक्की फॉलो करा। आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केले तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा भावांनो। आणि त्यासमोर जी घंटा येईल तिला तोडाफोडा काही पण करा, पण आपलं चॅनल सबस्क्राईब मात्र झालंच पाहिजे, कारण की तुमच्यासाठी असे नवनवीन व्हिडिओ एडिटिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो। तर नक्की सबस्क्राईब करा। तर चला जरा वेळ नाही घालवता आपण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया। Powerful people make places powerful. ओके, तर गाइज आपल्याला काइनमास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून 16.9चा हा एक नंबरचा रिसिव्ह सिलेक्ट करून घ्यायचा आहे। रिसिव्ह सिलेक्ट केल्याच्या नंतर बघू शकतो तुमच्यासमोर असा काही इंटरफेस येऊन जाईल। तर सगळ्यात पहिले तुम्हाला करायचं काय, मी एक व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ तुम्हाला इथनं ॲड करायचा आहे। सिम्पली मी तो व्हिडिओ ॲड करून घेतो। जसं की बघू शकता इथं आपण व्हिडिओ ॲड केलेला आहे। व्हिडिओ ॲड केल्याच्या नंतर करायचं काय, इथं बघू शकता आपल्याला लेअरचा ऑप्शन दिसत असेल, इथं लेअरच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथनं मी एक PNG दिलेली बघू शकता, ही PNG तुम्हाला ॲड करायची आहे। ॲड केल्याच्या नंतर याला थोडंसं पुढं स्क्रॉल करायचं आहे। त्यानंतर या PNGला असं झूम करायचं आहे। झूम केल्याच्या नंतर हा झेंडा इथं तुम्हाला असं ॲडजस्ट करायचं आहे, बघू शकता। ॲडजस्ट केल्याच्या नंतर इथं बघू शकता तुम्हाला इन ॲनिमेशनमध्ये यायचं आहे आणि याला तुम्हाला एक नंबर ती हेवाला ॲनिमेशन देऊन घ्यायचं आहे, ठीक आहे। याचा स्पीड तुम्ही 1 वरती ठेवू शकता आणि याची जी लेंथ जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत घेऊन टाकायची लास्टपर्यंत। त्यानंतर करायचं काय, इथं थोडंसं पुढं यायचं, पुरा झेंडा इकडं निघल्याच्या नंतर इथे बघू शकता। त्यानंतर आपल्याला 1 सेकंदापर्यंत यायचं आहे, राईट, ठीक आहे। आपण 1 सेकंदापर्यंत येऊया आणि इथं तुम्हाला परत लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला विठ्ठलाची PNG सिलेक्ट करून घ्यायची, ठीक आहे। बघू शकता ही वाली PNG सिलेक्ट केल्याच्या नंतर हिला असं झूम करायचं आहे, ठीक आहे। बघू शकता झूम केल्याच्या नंतर हिला इथं ॲडजस्ट करायचं आहे अशा प्रकारे, जसं की बघू शकता तुम्ही। अशा प्रकारे ॲडजस्ट केल्याच्या नंतर इथं तुम्हाला इन ॲनिमेशनमध्ये यायचं आहे, याला एक ॲनिमेशन देऊन घ्यायचं आहे, जसं की एवाला ॲनिमेशन देऊन घ्यायचं आहे, ठीक आहे। आणि याची जी लेंथ आहे शेवटपर्यंत घेऊन टाकायची जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे। त्याच्यानंतर थोडंसं पुढं स्क्रॉल करायचं, ही PNG पूर्ण निघून द्यायची आहे। विठ्ठलाची PNG निघल्याच्या नंतर परत आपल्याला लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला आणखीन एक विठ्ठलाची ही PNG मिळून जाईल। ही PNG तुम्हाला इथं बघू शकता, या PNGवरती क्लिक करायचं, याला असं झूम करायचं आहे। झूम केल्याच्या नंतर इथं खाली स्क्रॉल करायचं आहे, इथे बघू शकता अशा प्रकारे। इथं तुम्हाला 3 डॉट दिसत असेल, या 3 डॉटवरती जायचं आहे आणि ही जी PNG आहे पहिली विठ्ठलाची, या PNGवरती क्लिक करायचं, 3 डॉटवरती यायचं आणि याला बॅक टू फ्रंट करायचं, ठीक आहे। अशा प्रकारे ही PNG मागं चालल्या जाईल। इथं बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे। इन ॲनिमेशनमध्ये यायचं आहे, याला तुम्ही बघू शकता एवाला ॲनिमेशन देऊन घ्यायचं आहे, ठीक आहे। याचा जो स्पीड आहे 1 वरती राहील। त्यानंतर याची जी लेंथ शेवटपर्यंत घेऊन टाकायची। त्यानंतर थोडंसं स्क्रॉल करायचं, ही PNG पूर्ण इकडं निघल्याच्या नंतर विठ्ठलाच्या मुंडक्याची असं, ठीक आहे। त्यानंतर परत आपल्याला मीडियामध्ये जायचं आहे, लेअरमध्ये जायचं आहे, लेअरमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक PNG मिळून जाईल, बघू शकता ही वाली PNG मिळाल्याच्या नंतर हिला असं झूम करायचं, ठीक आहे। फुल स्क्रीन सारखं करून घ्यायचं आहे। 3 डॉटवरती क्लिक करायचं आणि याला डायरेक्टली तुम्हाला सेंड टू बॅक करायचं आहे, ठीक आहे। बघू शकता अशा प्रकारे या झेंड्याच्या PNGवरती क्लिक करायचं, तुम्हाला नीला 3 डॉटवर दोन हिला सेंड टू बॅक करायचं आहे, जेणेकरून ती PNG त्याच्या पण मागे चालल्या जाईल, ठीक आहे। बघू शकता अशा प्रकारे। आणि इथं तुम्हाला असं ॲड करून घ्यायचं आहे, थोडंसं झूम करायचं आहे, वाटलंच तर अजून थोडंसं झूम करून घ्यायचं आहे आणि इथं तुम्हाला अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे,
ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे एकदम परफेक्टपणे मॅच करायचं आहे. आणि तुम्हाला याला इन ॲनिमेशनमध्ये यायचं आणि याला पण 3 नंबरचं हेवालाच ऑप्शन या ॲनिमेशन देऊन घ्यायचं. ठीक आहे, स्पीड 1 राहील. ओके करायचं आहे. ओके केल्याच्या नंतर इथे बघू शकता तुम्हाला करायचं काय, त्यानंतर इथं PNG निघल्याच्या नंतर इथं 1 नंबरची सेकंड नंबरची PNG निघल्याच्या नंतर आपल्याला इन ॲनिमेशनमध्ये जायचं, मीडियामध्ये जायचं, लेअरमध्ये जायचं, लेअरमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं आणि इथं तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे फॉग इफेक्टवाला, तो इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा आहे. कैची ह्याच्यावर तुम्हाला फुल स्क्रीन करायचं. बॅक याच्या खाली ब्लेंडिंग दिसत असेल, ब्लेंडिंगवरती येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर इथं बघू शकता असा हा इफेक्ट लागून जाईल. ठीक आहे, त्यानंतर PNG इथं येईल. PNG आल्याच्या नंतर इथं बघू शकता PNG इथं पूर्णपणे निघते, स्क्रॉल होते. त्यानंतर परत आपल्याला लेअरमध्ये जायचं, मीडियामध्ये जायचं. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला एक टेक्स्ट PNG दिलेली, ती PNG ॲड करायची. बघू शकता ही वाली PNG ॲड केल्याच्या नंतर हिला असं झूम करायचं आहे. झूम केल्याच्या नंतर इथं बघू शकता या कोपऱ्यामध्ये वरती ॲडजस्ट करायचं आहे. इन ॲनिमेशनमध्ये यायचं आहे आणि तुम्हाला हे वाला ॲनिमेशन यावरती ॲड करून टाकायचं आहे. याचा जो स्पीड आहे एकच राहील. त्यानंतर याची जी लेंथ आहे शेवटपर्यंत घेऊन टाकायची. ठीक आहे, जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे. त्यानंतर हे पूर्णपणे इथं निघल्याच्या नंतर स्क्रॉल झाल्याच्या नंतर इथं परत लेअरमध्ये जायचं, मीडियामध्ये जायचं. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला आणखीन एक बघू शकता ही वाली PNG मिळून जाईल. PNGला इथं तुम्हाला अशा प्रकारे ॲडजस्ट करायचं आहे. बघू शकता थोडंसं आपण छोटं करून घेऊया आणि इथं तुम्हाला ॲडजस्ट करायचं आहे अशा प्रकारे. बघू शकता थोडंसं झूम करतो आहे. अशा प्रकारे तुम्हाला इथं ॲडजस्ट करायचं आहे. ॲडजस्ट केल्याच्या नंतर तुम्हाला इन ॲनिमेशनमध्ये यायचं आहे आणि याला पॉपअपचं ॲनिमेशन द्यायचं आहे. याचा जो स्पीड आहे तुम्हाला 0.5 राहील. ठीक आहे, आणि याची जी लेंथ आहे शेवटपर्यंत घेऊन टाकायची, जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत. ठीक आहे, त्यानंतर इथं बघू शकता आपल्याला करायचं काय, लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि इथं तुम्हाला एक टेक्स्ट PNG मिळेल, ती PNG ॲड करायची. बघू शकता ही वाली PNG ॲड केल्याच्या नंतर हिची जी लेंथ आहे शेवटपर्यंत घ्यायची आहे. शेवटपर्यंत घेतल्याच्या नंतर इथं बघू शकता ही जी PNG आहे पहिली PNG ही लाल, ही PNG पूर्ण निघल्याच्या नंतर ही आपली PNG निघेल याची तुम्हाला खात्री करायची. ठीक आहे, परफेक्टपणे मॅच करून घ्यायचं आहे. जसं की बघू शकता मी बघतोय, थोडंसं पुढं स्क्रॉल करायचं आहे आणि याचा जो स्पीड आहे आपण 1 पॉईंट असं एवढा ठेवूया. ठीक आहे, आणि याचा जो स्पीड राहील हा तुम्हाला इथं बघू शकता याच्यावरती सगळ्यात लास्टचं ॲनिमेशन देऊन घ्यायचं. ठीक आहे, आणि याचा जो स्पीड आहे हा 1 वरती राहील. ठीक आहे, तर बघू शकता आता आपण एकदा मॅच करून बघूया आणि याला यावरती ॲड करून बघूया इथं. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे ॲडजस्ट करायचं आहे. त्यानंतर आपण याला एकदा प्ले करून बघूया इथे परफेक्टपणे मॅच होतं आहे का. तर यावरती आपल्याला गलत ॲनिमेशन लागलेलं आहे, तर त्यावरती आपल्याला पॉपअपचं ॲनिमेशन द्यायचं आहे. ठीक आहे, आता बघून घेऊया आणि याला थोडंसं पुढं स्क्रॉल करायचं आहे. एकदम परफेक्टपणे झालं पाहिजे भावांनो. तर परफेक्टपणे मॅच झालेलं आहे. त्यानंतर आता करायचं काय, इथं आपण एकदा थोडंसं परफेक्टपणे बघून घेऊया. ठीक आहे, एवढं झाल्याच्या नंतर इथं तुम्हाला इन ॲनिमेशनमध्ये लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथनं आणखीन एक PNG मिळून जाईल. बघू शकता ही PNG तुम्हाला ॲड करायची. PNG ॲड केल्याच्या नंतर इथं बघू शकता इथं खालीच हिला ॲडजस्ट करायचं आहे अशा प्रकारे. इथं ॲडजस्ट करायचं आहे आणि तुम्हाला इन ॲनिमेशनमध्ये यायचं आणि तुम्हाला याला बघू शकता हे वाला ॲनिमेशन देऊन घ्यायचं. ठीक आहे, याची जी लेंथ शेवटपर्यंत घेऊन टाकायची. शेवटपर्यंत घेतल्याच्या नंतर इथं बघू शकता 10 सेकंदापर्यंत यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे. परत लेअरमध्ये जायचं, मीडियामध्ये जायचं. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं जे पण तुमचे फोटो असतील ते फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचे. ठीक आहे, तर फोटो ॲड करायच्या आधी आपण अजून एक PNG आहे बघू शकता, ही PNG आपल्याला ॲड करायची आहे. तर ही PNG आपल्याला इथं बघू शकता थोडंसं पुढं स्क्रॉल करायचं आहे. आपले फोटो निघायच्या आधी इथं बघू शकता, इथं आल्याच्या नंतर ही जी PNG आहे इथं खाली तुम्हाला स्क्रॉल करायची. बघू शकता अशा प्रकारे झूम करायचं आहे आणि इथं ॲडजस्ट करून टाकायची. ठीक आहे, ॲडजस्ट केल्याच्या नंतर हिची पण जी आहे ते शेवटपर्यंत घेऊन टाकायची आहे. शेवटपर्यंत घेतल्याच्या नंतर हिला थोडंसं छोटं करायचं आहे, जास्त झूम झालेली आहे आणि इथं खाली ॲडजस्ट करून टाकायचं आहे. ठीक आहे, ॲडजस्ट केल्याच्या नंतर परत आपल्याला इथं लेअरमध्ये पुढे सरकवायचं आहे. थोडंसं लेअरमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथं तुमचे जे फोटो असतील ते फोटो तुम्हाला ॲड करायचे. फोटो ॲड केल्याच्या नंतर इथं बघू शकता अशा प्रकारे याला झूम करून इथं खाली ॲडजस्ट करून टाकायचं आहे. ठीक आहे, बघू शकता इथं कोपऱ्यामध्ये एकदम परफेक्टपणे. आणि तुम्हाला इन ॲनिमेशनमध्ये यायचं आहे, याला एक वरलं हे ॲनिमेशन देऊन घ्यायचं. ठीक आहे, बघू शकता हे वाला ॲनिमेशन देऊन घ्यायचं आहे आणि याचा जो स्पीड असेल हा तुम्हाला 0.5 ठेवायचा आहे. याची जी लेंथ असेल ती शेवटपर्यंत घेऊन टाकायची आणि हा जो फोटो आहे
या फोटोवरती आपल्याला क्लिक करायचं आणि याला एक ॲनिमेशन देऊन घ्यायचं आहे. जसं की आपण हे वाला ॲनिमेशन देऊन घेऊया. बघू शकता हे वालं. ठीक आहे. आणि ओके करायचं आहे. ओके करायचं आहे. ओके केल्याच्यानंतर आता पूर्ण तुमचा व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. तुम्हाला करायचं काय, यावरती एक ॲडिओ ॲड करायचं आहे. ॲडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर जे आपण फोटोमध्ये आपला ॲडिओ असेल तो ॲडिओ आपल्याला इथनं ॲड करून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर इथं मी ॲडिओ ॲड केलेला आहे आणि आता तुमचा व्हिडिओ पूर्ण बनवून रेडी झालेला आहे. मी तुम्हाला थोडंसं प्ले करून दाखवतो की व्हिडिओ कसा बनलेला आहे. हाती टाळ पायी जशी भिंगरी हो, हाती टाळ पायी जशी भिंगरी हो, अनवाणी सरला कधी दिवे घाट. तर बघू शकता आपला पूर्ण बॅनर एडिटिंग झालेलं आहे. आता करायचं काय, जर तुम्हाला शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि याला एकदम HD मध्ये याला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल भावांनो तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असेल आपल्या तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा. मी तुमच्यासाठी अशी ट्रेंडिंग एडिटिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो. तर चला भेटूया अशाच एका एडिटिंगच्या नव्या ट्युटोरियलमध्ये. तोपर्यंत बाय बाय.